विदर्भ पट बंधारे महाविकास मंडल द्वारा जल जागरूकता संरक्षण सप्ताह का शुभारंभ। फुटाला तालाब से वाटर रैली द्वारा जन जागृति की शुरुआत। विदर्भ पट बंधारे महाविकास मंडल नागपुर और जल संरक्षण संस्था द्वारा प्रति वर्ष की तरह इस वर्ष भी 16 से 22 मार्च के दौरान जल जागरूकता संरक्षण सप्ताह का आयोजन किया गया है। इस अभियान के शुरुआत मंडल अध्यक्ष प्रवीण महाजन की अध्यक्षता में की गई। सप्ताह के पहले दिन जल संरक्षण के प्रति जन जागृति बढ़ाने के लिए वाटर रैली का आयोजन किया गया। यह रैली फुटाला तालाब से शुरू होकर रामनगर, रविनगर, धर्मपेट, लक्ष्मी नगर चौक और भूले पेट्रोल पंप होते हुए निकाली गई। आज की बचत कल की सुविधा, इस संकल्पना के आधार पर इस अभियान के माध्यम से जल के महत्व को जन जन तक पहुंचाने का प्रयास किया गया। रैली का समापन विपाविन सिंचन भवन में किया गया, जहां समिति अध्यक्ष एवं कार्यकारी संचालक विपाविम रवि पराते, नागपुर जल संपदा विभाग की मुख्य अभियंता सोनाली चौपड़े, भारतीय जल संरक्षण संस्थान के अध्यक्ष डॉक्टर प्रवीण महाजन, सचिव राजेश डुमड़े और जिला सूचना अधिकारी विनोद रापतवार की उपस्थिति रही। आगामी 7 दिनों तक जल संरक्षण, पानी बचाने के उपायों और जन जागृति के लिए विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया जाएगा। 22 तारखेला जो आपला जागतिक जल दिन आहे ते निमित्त घेऊन त्याच्या अगोदर 7 दिवस हा कार्यक्रम होत असतो। हा कार्यक्रम जलसंपदा विभाग, भारतीय जल संसाधन संस्था आणि VIDC आणि इतर सर्व संस्थांच्या माध्यमातून आम्ही साजरा करतो। हे 10वे वर्ष आहे यावर्षी। या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे नागपूर शहरातील 100 भागामध्ये वेगवेगळ्या भागातून आम्ही पाणी कलेक्ट करणार आहे आणि त्या पाण्याची गुणवत्ता चाचणी जो विषय महत्त्वाचा आहे की आता सध्या जलप्रदूषण हा फार कळीचा मुद्दा झालेला आहे आणि पाणी जे प्रदूषित होत आहे त्या पाण्याला प्रदूषित न होता त्याचं संरक्षण कसं करायचं आहे आणि कुठे कुठे हे लॅक्युना शिल्लक आहे त्या माध्यमातून आम्ही 100 भागात जाऊन पाणी कलेक्ट करणार आहे आणि त्या पाण्याचं आम्ही गुणवत्ता चाचणी करणार आहे। त्यानंतर विष्णुजींच्या रसोईत महिला भगिनींचा पाण्याच्या बाबतीत फार मोठा सहभाग असतो। घरच्या महिलेनी जर पाणी वाचवायचं ठरवलं तर घरच्या पुरुषाची काही हिंमत नाही आणि महिलांकडे ही जबाबदारी द्यावी, त्या निमित्तानं आम्ही जल रेसिपी स्पर्धा आयोजित करत असतो। कमी पाण्यातील जल रेसिपी स्पर्धा ही विष्णुजींच्या रसोईमध्ये होणार आहे येत्या बुधवारी 19 तारखेला आणि असे सगळे नाविन्यपूर्ण उपक्रम होतात। त्याच्यातलाच हा एक भाग आहे रॅली, जल रॅली म्हणतात याला। ही आज जल रॅली होऊन सिंचन भवनामध्ये जलपूजन, जलप्रतिज्ञा होतील आणि या वर्षीचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे, मागच्या वर्षीप्रमाणेच शाळांच्या माध्यमातून शाळांच्या विद्यार्थ्यांनी पुढची भविष्याची पिढी लक्षात घेऊन आम्ही शाळांच्या विद्यार्थ्यांना जलप्रतिज्ञा देतोय आणि ती जलप्रतिज्ञा घेतल्यानंतर त्यांनी पाणी वाचवावं अशी अपेक्षा आहे। एक छोटंसं तुम्हाला उदाहरण सांगतो। आम्ही बसोली ग्रुप बरोबर काम करायचो गेली 32-38 वर्षापूर्वी आणि त्यावेळेस जे पोरं होते त्यावेळेस आम्ही चित्रकला स्पर्धा किंवा पाण्याचं महत्व त्यांना सांगायचो। आता ते कुठेतरी आम्हाला भेटले की काका मी 27 वर्षापूर्वी जलजागृतीमध्ये सामील होतो तुमच्याकडे आणि तुम्ही सांगितलं मी माझ्या घरचे नळ बंद करतो, मी माझ्या बाबांना दाढीच्या पाण्यापासून वाचवतो, मी घरी आई तांदूळ धुताना। तर हा जो एक आनंद आहे याच्यातला, हा एक आनंद वेगळा आहे आणि गेली 38 वर्ष झाले भारतीय जल संसाधन संस्था या सर्वांचे आयोजन करते। त्यानंतर शासनाने 10 वर्षापूर्वी GR काढलाय 16 मध्ये, त्याच्यामध्ये जलसंपदा विभाग आमच्या सामील झालेला आहे आणि हा निरंतर चालणारा कार्यक्रम आहे। एका दिवसात हा न संपणारा कार्यक्रम आहे। जनतेने पाणी कसं वाचवायचं आणि आपली पुढची पिढी कशी मोठी करायची आहे, कर्तव्यपार करायची आहे। जर पाणी नसेल तर पुढची पिढी घडवणं कठीण आहे। म्हणून जल है तो कल है हे सर्वांनी आपल्या डोक्यात घ्यावं आणि त्याप्रमाणे कार्य करावं। मी जलजागृतीच्या आपल्या माध्यमातून सर्व जनतेला शुभेच्छा देतो। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जलजागृती जिंदाबाद।